असेल ही. रूम मध्ये आहे ती? पण मला माहिती आहे ती कुठे गेली ते. कुठे कुठे गेली आहे? बाहेर जाताना सांगून जायची पद्धत माहिती नाहीये का तिला? त्यात तिची काहीही चूक नाहीये. माझा संशय खरा ठरला. म्हणजे हे लेटर सापडलं आमच्या रूम मध्ये. मी चालले घर सोडून. आई प्लीज थांब. आई कुठे चाललीस? कुठे चालली आहेस? मी माझ्या मुलीकडे जाते. माझी निशू सांभाळेल मला आयुष्यभर. खांडेकर भली माणसं आहेत. इथे अडचण होत असेल माझी, पण तिथे नाही होणार. चालले मी. मी घर सोडून जातीये. जातेच मी घर सोडून. निशी तू? मम्मा निशी बाळा तू इकडे कशी? इथे पण सांगूनच यायला हवंय का मी? हे बघ शांत हो. काय झालंय सांग मला. निशू मम्मा मम्मा ओबा काय झालं? काय झालं? काय झालं सांग. मम्मा मम्मा मी युवीचं घर सोडून आले. युवी, पद्मिनी मम्मा, दया पप्पा आणि कौशिकी ताई, मला तुम्हाला कोणालाच हर्ट करायचं नाहीये, पण आता मी या घरात नाही राहू शकत. हं? तारिणी मुद्दाम या घरात घुसली फक्त मला त्रास द्यायला, आणि ती तेच करते. मला आता तारिणीचा त्रास सहन होत नाहीये. मी माझ्या मम्माच्या घरी चालले, आणि जोपर्यंत तारिणी या घरात आहे तोपर्यंत मी या घरात परत येणार नाही. निशी, झालं तुझं समाधान? हा तारिणी? वाजे येताना वाजता. जोपर्यंत तारिणी या घरात आहे तोपर्यंत मी घरी परत येणार नाही. त्यामुळे आता तुमचं सामान बांधायचं आणि निघायचं बाहेर. चल. शांत हो बा, शांत. मम्मा माहितीये, अगं हे तर काहीच नाहीये. तिने मला केवढा त्रास दिलाय. मम्मा मला ना लागलं होतं, तरी घरातली सगळी कामं तिने माझ्याकडनं करून घेतली. मोठी सून आहे ना ती, म्हणून राबवते ग मला. खोटं बोलू नका निशी. अहो ती का खोटं बोलेल? अहो घर सोडून आली ती, म्हणजे काहीतरी घडलं असेल की नाही. असं एवढ्या तेवढ्या गोष्टीवरनं कुठली बाई घर सोडून जाते? हा प्रश्न ना तू स्वतःलाच विचार, म्हणजे कळेल. बोला, तुम्ही मलाच बोला. या घरात ना फक्त तारिणी योग्य, आम्ही सगळे खोटं बोलतो, हो ना? अहो आपल्या मुलीला त्रास दिलाय तारिणीने, दिसत नाहीये का तुम्हाला? तुला वाटतं का तुझी मुलगी त्रास सहन करणारी आहे म्हणून? बघितलं, अजूनही तारिणीची बाजू घेत आहे. ते काय नाही निश, आत्ताच्या आत्ता खांडेकरांकडे जाऊया. त्या तारिणीला ना चांगलं वटणीवर आणते मी. इथे तुझी कोणी साथ दिली नाही ना, तरी मी आहे तुझ्या बरोबर. चल चल. नको नको मम्मा, आजी बरोबर बोलते. काय? हो, आता अजून मी सहन करणार नाही. तोवर ती त्या घरात आहे तोवर मी तिथे पाऊलही ठेवणार नाही. निशू बाळा, निशू. तिला घरीच परत आणायचंय ना?
मी घेऊन येईन. हो येईल ना ती, पण त्यासाठी तुला घरातून निघून जावं लागेल. मी सांगितलं ना एकदा, मी निशीला घरी परत घेऊन येईन. अगं पण तू असेपर्यंत ती येणार नाही म्हणालीये ना, मग कशी येणार ती? एक्झॅक्टली, नाहीच येणार. ही जोपर्यंत या घरातून जात नाही तोपर्यंत ती इथे येणार नाही. माहेरी निघून गेली म्हटल्यावर खूप चिडलेली असणार. ती यायला नाही म्हणाली तर? काकू, प्रश्न निशीला घरी घेऊन येण्याचा आहे ना, मग तारिणी निशीला घेऊन येईल. तू वेडायस का रे? आता तुला सांगितलं ना काय चाललंय ते, परत काय तेच तेच विचारतेस मम्मा. अगं पण घर सोडून यायची काय गरज होती? मग काय करायला हवं होतं मी जे काही सांगते ना ते लक्ष देऊ नये. एखादी गोष्ट जर आपल्या मनाविरुद्ध घडत असेल ना तर ती थांबवायला किंवा परिस्थितीनुसार आपल्यासाठी वळवायला मी घर सोडून जाते अशी धमकी द्यायची असते फक्त. असं खरंच घर सोडून यायचं नसतं. धमकी हे हत्यार आहे, ते जपून वापरायचं. तू किती मोठी चूक केली तुला कळतंय का? चूक तारिणी धूर्तय. तू जे काही वागलेस ना त्याच्यामुळे तिला रान मोकळं झालंय तिकडे, आणि असंच वागत राहिलीस ना तर तुझ्या हक्काचं काबीज करायला तिला वेळ लागणार नाही. डोंट वरी, असं काहीही होणार नाहीये. तू बघ, सगळे खांडेकर मिळून आता तिला त्या घरातनं बाहेर काढतील. म्हणजे निशी, तारिणीचा आवाज आहे. म्हणजे खांडेकरांनी तारिणीला घराबाहेर काढलं.